लोक कासावीस होतील, हा अंधकार कोण दूर करेल, या प्रश्नांची साद अवकाशभर पसरली. पण कोठूनही पडसाद उमटला नाही. तेव्हा एक पंथी तिठाईने पुढे आली, म्हणाली, मी सगळा अंधार दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहीन. प्रकाशाने अंधकार भेटला जातो, यावरचा लोकांचा विश्वास जागता ठेवीन. गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्या वेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण फुटलेल्या दाराचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त धोकादायक असतं. माऊली म्हणतात, काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं. जीवनाचे रस्ते कितीही खडतर असले तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं. एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं. लक्षात असू द्या. माऊली बोलतात, निराशवादी लोक वाऱ्याबद्दल तक्रारी करत राहतात. आशावादी माणसं वारा नीट होईल याची आशा बाळगतात. पण कर्तृत्ववान लोक होडीचे शीर वाऱ्यानुसार जुळवून घेत असतात. माणसाचं मन निर्मळ असलं की आपल्या पुण्य कमवायची आणि चारित्र्य गमवायची भीती उरत नाही. किती विचित्र आहे हे जग. मरण्यासाठी जगावं लागतं आणि जगण्यासाठी कुठेतरी 8 तास दररोज मरावं लागत असतं. स्वामी भक्तांनो, गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो. कारण काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखांच्या क्षणांचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा व मानाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. मेहनत करायला मागे हटू नका. अगदी आठवड्यातील 80-100 तास मेहनत करावी लागली तरी त्यामुळे तुमची यशस्वी होण्याची शक्यता वाढते. जर दुसरे लोक आठवड्यातील 40 तास काम करत असतील आणि तुम्ही त्या कामासाठी 100 तास कठोर मेहनत घेत असतात तर एखादी गोष्ट साध्य करायला त्यांना 1 वर्ष लागणार असेल तर तेच काम तुम्ही 4 महिन्यात करू शकाल. विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला विचारण्यापेक्षा त्यांच्याशी काही न बोलणे कधी पण चांगलेच. कारण त्या व्यक्तीला तुम्ही विचारत बसाल तर गोड शब्दांच्या जांजळात तुम्हाला अडकून ती कधीच बाहेर पडतात. आणि ज्या व्यक्तीला विश्वासघात करण्याची सवय लागली आहे ते कधीच सुधारत नाहीत. जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते समोरच्याला गोड बोलून विश्वासघात करत राहतात. तेव्हा अशा व्यक्तीच्या सहवासापासून थोडे लांबच राहणे कधी पण चांगलेच असते. तुमच्या स्वप्नांना वयाचं बंधन लावू नका. सुरू करण्यासाठी कधीही तुम्ही उशीर होत नाही. लक्षात असू द्या, जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमची प्रगती, तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही तेव्हा तीच माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करत असतात. जिथपर्यंत पोहोचायचं होतं तिथपर्यंत अजून पोहोचलो नाहीये, पण जिथं होतं आता तिथे नाहीये याचा अभिमान आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. विद्रोह म्हणजे शस्त्राने केलेला विध्वंस नाही. जिथे अस्तित्वात नाकारले जाते तिथे ताठ मानाने उभं राहणे म्हणजेच विद्रोह असते. माऊली म्हणतात, 4 दिवस कुठे लांब जाऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. आयुष्यभर माणूस एका गैरसमजामध्ये असतो की मी लोकांसाठी खूप खास आहे. पण हे एक कडू सत्य आहे की लोकांना तुमच्या असल्याचा आणि नसल्याचा काही फरक पडत नाही. लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात. म्हणून इतरांचा विचार करा पण स्वतःसाठीही जगा. लक्षात असू द्या. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. जीवनात चांगल्या गोष्टी मिळवायच्या असतील तर त्याग आणि सातत्याने मेहनत करण्यासाठी तुम्ही तयारी ठेवा. काळ बदलतो पण चांगलं वागणं आणि चांगलं शब्द यांची किंमत कधीच कमी होत नाही. प्रतिबिंब हे हलणाऱ्या पाण्यात कधीच दिसत नाही, ते दिसते केवळ शांत आणि स्थिर पाण्यातच. अगदी तसेच विचार सैरभैर असताना अडचणीतून कधीच मार्ग मिळत नाही. त्यामुळे शांत व्हा, मन एकाग्र करून विचार करा, तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल. आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर मी भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा. जेव्हा चित्ता आणि कुत्र्यामध्ये धावण्याची शर्यत लावण्यात आली, हा चित्ता तसाच बसून राहिला, जागेवरून हलला देखील नाही. आपण बेस्ट आहोत हे
एऱ्यागेऱ्याला दाखवणं हा सुद्धा अपमानच असतो. 10 गोष्टींमध्ये सामान्य बनून राहण्यापेक्षा एकाच गोष्टींमध्ये असामान्य बना. लक्षात असू द्या, डोळे तर जन्मातच मिळालेले असतात. कमवायची असते ती नजर, चांगल्यातली वाईट आणि वाईटातली चांगली ओळखण्यासाठी. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही असण्याची गरज नाही. तुमचं मन उदार असायला हवं. जीवन म्हणजे प्रत्येक क्षणातून शिकण्याचा प्रवास. चुका झाल्या तरी त्याला सकारात्मकतेने सामोरे जा. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसा उद्या असतील नसतील, पण नाव मात्र राहीलच पाहिजे. दरवेळी मोठी पावलं टाकणे गरजेचे नसते. छोट्या छोट्या पावलांनीच पर्वत चढता देखील येत असतो. ज्याच्याकडे संयम नाही त्याला बिझनेस करू नये, नाहीतर अपयशी लोकांच्या यादीत अजून एक नाव जोडलं जाईल. प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका, कारण ना आयुष्य परत येतं, ना आयुष्यातून गेलेली माणसं, ना गेलेली वेळ. जादूची कांडी फिरवली आणि स्वप्न पूर्ण झालं असं कधीच होत नाही. कुठलंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते, स्वतःवर विश्वास हा ठेवावाच लागत असतो. सत्यावर चालणाऱ्या माणसाला संकट डगमगवत नाहीत, कारण त्यांचं बळ आणि नीतिमत्य असतंच. जेव्हा मनामध्ये अपयशाची भीती निर्माण होईल, तेव्हा या 4 ओळी लक्षात असू द्या. तूफान को आना है, आकर चले जाना है, ना दूर है कुछ परू है, छाकर डरू जाना है. लक्षात असू द्या, इतरांवर फक्त टीका किंवा इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नसतं. त्यामुळे ते अशा गोष्टीत वेळ घालवतात. जे लोक खरोखर मेहनत करत असतात त्यांना इतरांकडे बघण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात लुडबुड करण्यासाठी वेळच मिळत नसतो. चांगलं बोलणं आणि चांगलं ऐकणं हे दोन्ही आपल्याला महान बनवत असतं. जर कोंबड्याच्या संगतीत राहाल तर खुरड्यात राहावं लागेल. गरुडाच्या संगतीत राहाल तर आकाशात उंच भरारी घ्यावी लागेल. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कोणाचं चुकलं हे शोधत राहतो. जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर ढकलण्याची चूक करू नका. आणि लक्षात असू द्या, वेळ आहे पण पैसा नाही, काहीच उपयोग नाही. पैसा आहे पण वेळ नाही, याचा सुद्धा काहीच उपयोग नाही. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघून देखील जातात. वादळं महत्त्वाची नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्याच अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. म्हणूनच 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. इतरांच्या यशावर जळू नका, त्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे चला. लोक तुमच्या डिझाईन्स कॉपी करतात, चांगली गोष्ट आहे. ज्या दिवशी ते कॉपी करायचे थांबवतील तेव्हा मात्र विचार करावा लागेल. चूक होत जातील, तुम्ही सुधारत जा. वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. आपलं ध्येय सोडू नका, कारण मेहनत कधीच वाया जात नाही. परमेश्वर त्यांची किंमत करतो. दिखावा नाही, रोज नवीन शिकणे, हसमुख स्वभाव, कमी बोलणे, मूर्खाच्या नादी न लागणे, इतरांची मदत करणे, हीच यशस्वी लोकांची सवयी असतात. तुमचं यश तुमच्यापेक्षा जास्त बोललं पाहिजे. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्याचा दुप्पट मेहनत मिळालेलं यश टिकवण्यासाठी करावी लागत असते. स्वामी भक्तांनो, कष्टाचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते. लक्षात असू द्या, यशस्वी माणसाचं रहस्य एका वाक्यात आहे. ते अपयशाला कधीच थांबू देत नाहीत. जर तुमच्याकडे 2 हात, 2 पाय, 2 डोळे आणि मेंदू या 4 गोष्टी असतील तर यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत. आयुष्य म्हणजे एक प्रवास, त्यातले चढ उतार हेच आपल्या अविस्मरणीय बनवतात. यांचा त्यांचा आनंद घ्या. मनशास्त्र असं सांगतं, जर तुम्ही फक्त प्रॉब्लेमचा विचार करत राहिलात तर प्रॉब्लेम अजून वाढतील. जर तुम्ही उपलब्ध पर्यायांचा विचार करू लागलात तर अजून पर्याय सापडत जातील. आजकाल जग बदलायचं असेल तर फॅक्टरीच उघडली पाहिजे असं काही नाही. माऊली म्हणतात, लहान गोष्टींमध्येही आनंद शोधणं शिकल्यावर आयुष्य सुंदर वाटू लागत असतं. तर स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लक्षात असू द्या, माऊली म्हणतात, जेव्हा तुम्ही कामाचा आळस करता, नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवता,
तुम्ही त्या लोकांचा विश्वासघात करत असता ज्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. चांगलं अन्न खा, पुस्तक वाचा, नवीन गोष्टी शिकत राहा, चांगलं काम करा आणि यशस्वी व्हा. लक्षात असू द्या, तुम्ही स्वतःमध्ये केलेल्या गुंतवून सर्वाधिक परतावा देत असतो. पुढे जाण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आभाळाला गवसणी घालण्याची शक्ती आपल्यात येत असते. एका माणसाने शिल्पकाराला विचारलं, "आबडधोबड दगडातून इतकी सुंदर मूर्ती तू कशी बनवलीस?" त्याने उत्तर दिलं, "मूर्ती दगडाच्या आतच कुठेतरी लपलेली असते. मी फक्त दगडातला अनावश्यक भाग काढून टाकला आणि तिचं सौंदर्य समोर आलं." तसंच आनंद आणि सुख तुमच्या आतच कुठेतरी लपलेलं असतं. अनावश्यक चिंता आणि नकारात्मक विचार काढून टाकले की झालं. तुम्ही 9 वर्षाचे असा की 90चे, ज्या गोष्टी आपल्याला जमतच नाहीत त्या करण्याचा आटापिटा करू नका. त्यापेक्षा जे चांगलं जमते त्यावर लक्ष द्या. समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते, आपल्या नजरेची असते. या गोष्टी आयुष्यातून लगेच काढून टाका. 1. रिकामटेकडे मित्र. 2. जुन्या गोष्टी उकाळत बसणे. 3. गरज नसताना टेन्शन घेणे. आणि 4. प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं. ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीच विसरू नये. कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. तेवढंच बोलत जा जेवढं लोकांना माहिती असायला हवं. बाकीचं मनात ठेवायचं असतं. माऊली म्हणतात, जेवढं कमवता येईल तेवढं कमवा, जेवढं साठवता येईल तेवढं साठवा, जेवढं गुंतवता येईल तेवढं गुंतवा, जेवढं देता येईल तेवढं द्या. ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि केव्हाही करता येत असते. आपले मन सर्वोच्च विचारांची भरून टाका. दिवसांमागून दिवस त्यांचे चिंतन करा. अपयशाकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणे अगदी स्वाभाविक आहे. अपयशाखेरीज जीवन ते काय? या अपयशावर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल तर ते तसले आळणी जीने जगण्यात काय स्वारस्य आहे? जर तुम्हाला मेहनत करण्याचा कंटाळा आला असेल तर मग यश पण मेहनत करणाऱ्यासाठी सोडून दिलेलं ठीक आहे. संकट टाळून पुढे जाण्यापेक्षा संकट भेटून पुढे गेलं तर प्रगतीचा नवा मार्ग येत असतो. जिंकण्यासाठी हे 6 नियम पाळा. 1. स्वतःचं ध्येय ठरवा. 2. स्वतःमध्ये दररोज सुधारणा करा. 3. कम्फर्ट झोनच्या बाहेर विचार करा. 4. पुस्तक वाचा. 5. लोकांच्या चुका माफ करायला शिका. आणि 6. प्रयत्न कधीही सोडू नका. आळशीपणा महत्त्वाकांक्षा संपवतो. राग शहाणपणा संपवतो. भीती स्वप्नांना संपवते. शंका आत्मविश्वासाला संपवते. अहंकार प्रगतीला थांबवतो. मत्सर शांतपणे जगू देत नाही. तेच उलट तुम्ही ऐका. महत्त्वाकांक्षा आळशीपणा संपवू शकते. शहाणपणा रागाला संपवू शकते. स्वप्न भीतीला संपवू शकते. आत्मविश्वास शंकेला संपवू शकतो. प्रगती अहंकाराला संपवू शकते. मनशांती मत्सराला संपवू शकते. तुमच्यासोबत मर्सिडीजने फिरायला अनेक जण इच्छुक असतील, पण जर तुम्ही निवड अशाच व्यक्तीची करा जिला मर्सिडीज बंद पडल्यावर बसने प्रवास करायला सुद्धा काहीच अडचण नसेल, तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज भासणार नाही. सगळेजण आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं. कारण जब तक है जिंदा तब तक है निंदा. सगळ्यांना सगळे सुख मिळत नाहीत, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहेत. ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दुःखांचे भांडवल न करता मी त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. वाट बघत बसणं सोडून द्या. विचार करा, जे काम करायला 10 वर्षे लागणार आहेत तेच काम मी 6 महिन्यात कसं पूर्ण करू शकतो. एकतर तुम्ही यशस्वी व्हाल किंवा होणार नाही, पण ती गोष्ट करायला 10 वर्षे लागतात असं समजणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही कित्येक पटीने पुढे असाल. ज्यांना स्वतःच्या चुका सापडतात त्यांना ते त्या सुधारतात. तेच लोक यशस्वी होत असतात. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. लोक म्हणाले, "तू करू शकत नाही, तरी काम करत राहा." लोक म्हणाले, "हे अशक्य आहे," तरी काम करत राहा. लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली तरी काम करत राहा. लोकांनी तुम्हाला वेडा म्हटला तरी काम करत राहा. तुमचं लक्ष फक्त ध्येयावर पाहिजे आणि ते साध्य होईपर्यंत कोणी काहीही म्हटलं तरी मागे हटू नका. लक्षात असू द्या, जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव ठेवून काहीतरी करून दाखवण्याची आशा मनात ठेवून
उचललेलं प्रत्येक पाऊल हे कायम योग्यच असेल असं नाही, पण ते पाऊल उचलण्याचं धाडस मात्र कायम योग्य असेल. ते धाडस सहसा सगळेच करत नाहीत आणि धाडस करणारा 2पैकी एक गोष्ट नक्की मिळवतो, यश किंवा अपयश. यापेक्षा तिसरी गोष्ट अस्तित्वात नाही. ओळखीने मिळालेलं काम आणि ओळख वेळापुरतंच असतं, पण कामामुळे मिळालेली ओळख आयुष्यभर राहत असते. रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या, सकाळचा सूर्यप्रकाश घेऊनच येतो. कधीकधी तुम्हाला आयुष्याची 10 वर्षे घालवावी लागतात, आयुष्य बदलणारं ते 1 वर्ष आणण्यासाठी. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचंच असतं. जेव्हा मनामध्ये अपयशाची भीती निर्माण होईल, तेव्हा या 4 गोष्टी लक्षात असू द्या. देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो फार पेलून आणण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. लक्षात असू द्या, नोटांचा आवाज कमी असतो, चिल्लर नाणीच जास्त आवाज करतात. अतूट शांत व नम्र राहिल्यानेच माणूस लवकर मोठा होत असतो. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं 2000 फुटांवर पडावं. माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल. कष्टाचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. स्वतःच्या पायावर उभं राहणं हा एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा. एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल, पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा. त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तेथून पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तोच, मारणारा पण तोच. फरक असतो तो एकटा असण्याचा व संघटित असण्याचा. म्हणून माऊली म्हणतात, एकीने राहा, यश आपल्याबरोबर नक्कीच येईल. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते, मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्यांना पडणारी नसावीत, तर पडलेल्याला उठून लावणारी असावीत. रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं, पण मात्र रस्ता चुकत आहे हे समजून सुद्धा त्याच रस्त्यानं चालत राहणं हे नक्कीच चुकीचं असतं. जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता, लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील. खाली बघू नका, अजून उंच उडा, त्यामुळे ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. जवळचे पैसे संपले म्हणून बिझनेस बंद पडत नाही. बिझनेस तेव्हा बंद पडतो जेव्हा तो बिझनेस चालवण्याची एनर्जी संपत असते. जगात 2 प्रकारचे लोक आहेत. एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो. तुमच्या परिस्थितीला तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळा बनवून देऊ नका, कारण तुमची परिस्थिती बदलणं हे तुमच्याच हातात असतं. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते, त्यांच्या दुप्पट मेहनत मिळालेले यश टिकवण्यासाठी करावी लागत असते. आधार कमवा, प्रसिद्धी नाही. आधार जास्त काळ टिकत असतो. आपल्याला कितीक लोक ओळखतात हे महत्त्वाचं नाही, तर का ओळखतात हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्यांची स्वप्न दमदार असतात त्यांचेच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काहीही होत नाही. भक्तांनो, जिद्दीने उडान सफल होत असते. लोकांची मर्जी राखण्यासाठी स्वतःची किंमत कमी करू घेऊ नका. लोकांनी तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्वीकारलं पाहिजे. जर तुमच्याकडे 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 मेंदू या 4 गोष्टी असतील, तर यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आहेत. लक्षात असू द्या, संधी सर्वत्र आहे. डोके आणि डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे. ज्या माणसाला पर्वत हलवण्याचे असतात त्याला सुरुवात एका दगडापासूनच करावी लागत असते. तुम्हाला अतिश्रीमंत करणारी आयडिया दुसऱ्यांपेक्षा जास्त द्या, दुसऱ्यांपेक्षा स्वस्त द्या, दुसऱ्यांपेक्षा लवकर द्या, दुसऱ्यांपेक्षा चांगलं द्या. मार्गातील सर्व धोके आणि संकट संपतील, पण निघू या आशेने जो निघायला तयार नाही तो कधीच निघू शकणार नाही. ज्यांना यशाची जाणीव आहे, यश त्यांच्याकडे आपसुकच येत असतं. जे अपयशाची भीती बाळगू असतात त्यांच्या मागे अपयश हात धुवून लागतच असतं. अभावाला संकट न मानता त्याला संधी माना आणि तिचं सोनं करून दाखवा. लक्षात असू द्या, कुठलंही ध्येय साध्य करण्यासाठी योजना आखा. योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला 1 मिनिट ती अंमलात आणताना 10 मिनिटे वाचवत असतो. तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका, तर तुम्ही करून दाखवा. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, पोहोचण्यासाठी ध्येय नसणे ही खरी शोकांतिका आहे. आधी कधीच न मिळालेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न ऐकलेलं करावंच लागत असतं. समोर अडचण येऊन उभी टाकली तर त्या अडचणीच्या बाजूने निघून जायचं किंवा वरून किंवा जमल्यास मागून मार्ग काढण्याचा फक्त शक्य नाही असं म्हणून सोडून द्यायचं नाही. हरणाऱ्याला घाबरणारी माणसं कधीच जिंकली नाहीत. जिंकण्याच्या आधी तुम्हाला खात्री पाहिजे की आपण जिंकू शकतो म्हणून. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माऊली म्हणतात, जोवर तुम्ही पाऊल उचलणार नाही तोवर आहे त्याच जागेवर राहाल आणि जितक्या लवकर काम लागेल तितक्या लवकर उद्दिष्टापर्यंत तुम्ही पोहोचाल.
यशस्वी होण्यासाठी मी कुठली पुस्तके वाचतो याऐवजी लोकांना माझ्याकडे किती गाड्या आहेत हे जाणून घेण्यात जास्त रस असतो. परिस्थिती कशीही असो, तिला आपल्या बाजूने वळवून घेण्याची ताकद दाखवा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलत असते. प्रयत्न सोडून देणारे कधी जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच प्रयत्न सोडून देत नाहीत. तुमचं यश तुमच्यापेक्षा जास्त बोललं पाहिजे. संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही, तर त्यात कसं पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असतं. अपयशाने धीर सोडणारे 97% लोक शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या 3% अब्जाधींकडे नोकरी करत असतात. मेहनत तुम्हाला अशा जागी घेऊन जाते जिथे नशीबवान तुम्हाला शोधत येत असतं. तुमच्या ध्येयावर शंका घेणारी माणसं असतात, तुमच्या प्रयत्नांवर विश्वास नसलेली माणसं असतात आणि एक तुम्ही असता त्या सर्वांना खोटे ठरवणारे. शांतीत क्रांती. पोपट खूप बोलतो पण उंच उडू शकत नाही. गरुड शांत असतो पण हवेत झेप घेतली तर आकाश कवेत घेरण्याची ताकद ठेवतो. सिंह तसा शांतच असतो पण गर्जना करतो तेव्हा पूर्ण जंगल दणाणून सोडत असतो. प्रत्येक यशस्वी माणसामागे अपयशाची अनेक वर्षे असतात. एका दिवसात माऊली म्हणतात, खूप लोक माझे वडील श्रीमंत असते तर माझे सल्लागार चांगले असते तर माझे मित्र चांगले असते तर असे विचार करून सगळं आयुष्य स्वतःला कमी समजवण्यात घालवत असतात. एवढासा जीव या जगात येण्यासाठी किती ताकद लावत असेल तर आपल्याकडे पूर्ण आयुष्य आहे स्वतःची ओळख निर्माण करायला. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटून उद्या नव्याने, हा माझा सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. उडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालवतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. प्रत्येक यशस्वी माणसामागे अपयशाची अनेक वर्षे असतात. खूप लोक लक्षात असू द्या. माऊली म्हणतात, मेंदूला चांगल्या सवयी लावण्यासाठी या गोष्टी ऐका. रोजचे काम सकाळीच लिहून काढा. मनातील विचार कागदावर उतरवा. रोज व्यायाम करा. बाहेर पडा. प्रवास करा. रोजच वाचन करा. स्वतःला वेळ द्या. मेडिटेशन करा. प्रत्येक यशस्वी माणसांमागे अपयशाची अनेक वर्षे असतात. तुम्हाला रोज मोटिवेशनाची गरज नाही पडली पाहिजे. असं काहीतरी करा की तुमच्याकडे बघून इतरांना मोटिवेशन होईल. शेळी काहीतरी म्हणाली म्हणून वाघ बेचैन होतो का? कोणाच्या बोलण्याचा कधीही महत्त्व द्यायचा कळायलाच हवं. चांगले बदल एका दिवसात घडत नाहीत, पण एक दिवस नक्कीच घडवत असतात. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.